बोर झालोय, बोर यार, इरिटेट झाले मी. काय झालं आता परत? कॅरी अंकलशी भांडलीस का? भांडण तर रोजच होतं ग ऑलमोस्ट. पण काय बोर वागतोय तो, काही भेटत नाही, काही बोलत नाही. आधी किती छान हॅपी हॅपी असायचा. तू ना त्यांच्या मागे पळणं बंद कर, मग ते तुला भाव देतील. आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की तू त्या टॅरो मावशीला एकदा सल्ला विचारून घे. हा, मी तिला फोन केला होता लंडनला. सिरियसली? हो. एवढी भारी आहेस यार, लंडनला वगैरे कॉल. वाईट कर. आणि तिने मला सांगितलंय की माझा काहीतरी राहुल काळ चाललाय. आय थिंक हा राहुल कोणतरी आहे ज्याला मी आवडते खूप. सोसायटीत राहतो का कोणी राहुल? हो, तू वेडी आहेस का? कोण राहुल? इट इज नॉट राहुल, इट इज राहू काळ. वय राहू काळ म्हणजे बॅड टाइम. हा यार, मग हे तर परफेक्ट आहे. बॅड टाइमच चालू आहे माझा. राधिका, अगं काय चाललंय तुझं, सांगशील का आम्हाला? कुठे काय चाललंय? आता चहा तर करत होते फक्त, बाकी काही नाही. अगं आम्हाला काही करूही देत नाहीस आणि काही कुठे जाऊही देत नाहीस आम्हाला. नाहीतर काय, नुसतं इथे बसवून ठेवलेस. अगं समिधा, सांग ना काय झालं ते. सगळं ठीक आहे ना ग? हो काकू, सगळं ठीक आहे. हे फाजीलपणा पुरे झाला ना तुमच्या दोघींचा. पटकन सांगा बरं काय ते. बरं बरं, मी सांगते. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझं स्वप्न पुरं होऊन राहिलं. उद्या आपल्या ऑफिसचं उद्घाटन आहे नानाजी. क्या बात आहे. अगं मग राधिके, एवढी आनंदाची बातमी नुसतं चहा देऊन सांगते? काहीतरी जिलेबी फाफडा वगैरे काहीतरी मागवायचं की नाही? पंकज, आत्ता आणतो. नाही नाही, नको नानाजी. आपण रात्री काहीतरी छान बेत करूया. बरं, मी शिरा करते. आणि नानी, पाठवड्या? हो, पाठवड्या पण करूया. राधिकासाठी आणि तुझ्यासाठी, दोघींसाठी करूया बस. पाहिलंच राधिका ताई, हे असं आहे. आता मोठ्यांकडनंच कौतुक करून घ्यायचं की नाही आपलं. मला आई वडील नाहीत, पण हे सगळे जण माझ्या पाठीशी आई वडिलांसारखे उभे राहिले, म्हणून आजचा दिवस दिसून राहिला मला. राधिके, आम्ही सगळे आहोतच ग, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी मेहनत आणि तुझी जिद्द. इथपर्यंत येण्यासाठी केवढा संघर्ष केला असतो. गुरुनाथने काय तुझ्या मार्गामध्ये कमी अडचणी आणल्या होत्या? त्या सगळ्यांवर मात केलीस तू. न खचता तुझी वाटचाल तू चालू ठेवलीस. राधिका, म्हणूनच हा आजचा दिवस दिसतोय हो तुला. हे बघ बाळा, अगं तुम्हा मुलांच्या सुखातच आमचं आई वडिलांचं सुख असतं. पण यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव, न घाबरता न डगमगता पुढची वाटचाल चालू ठेवायची. आणि हो, या पुढच्या टप्प्यात सुद्धा अनेक अडचणी येतील. या सगळ्यांना न घाबरता न डगमगता पुढे चालत राहायचं. अडचणी वगैरे बाद झाल्या आता. आता सगळं काही सुरळीत होऊ दे. आता नक्की यश मिळेल मला. मेहनत करत जा, मेहनतीला देव समज आणि त्याच्यावर श्रद्धा ठेव. प्रामाणिक मेहनतीला कोणीच हरवू शकत नाही राधिके. आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत. नानाजी, फक्त सोबत नको, उद्या माझ्या बरोबर यायचंय तुम्हाला उद्घाटनाला. ते तर येणारच. अगदी तू बोलवलं नाहीस तरी. काय नाना? तिथे येऊन आम्ही त्या स्टाफवर लक्ष ठेवणार आहोत. हो, आणि मुख्य म्हणजे त्या शन्यावर. तिची वाईट नजर जाऊन देत तुझ्या ऑफिसकडे. नाही तिला धडा शिकवला ना, नाव नाही सांगणार. बारीक लक्ष ठेवणार आहे तुझ्या स्टाफवर. हा, या बरं पटपटा सांगा, कसं झालंय? कसं सरबत तुमच्यासाठी केलंय का? अरे वा. अरे एक नंबर, बढिया. वा, अजून केले बरं, फ्रीज मध्ये आहे, हवं तेव्हा घेऊन घ्या. हे छान केलं, फ्रीज मध्ये करून ठेवलं. जे जाता येतं घ्यायला बरं. जाता येतं घ्या. अथर्व आहात का? अथर्व सारखे करून आले. बापा, जसा नातू तसा आजोबा. तो आला की परत करते बा. अरे पण किती दगदग करते, आपली तब्येत बरी नाही, जपून राहावं ते नाही, चालली धडपड. मग आत्मासाठी करावं लागते ना, केलंच पाहिजे. अरे पण आराम तर करायचा की नाही? काय आतमध्ये करत होती आणखी? काही नाही हो, हे सगळे गरमीचे उद्योग.
काय? आलूचे पापड केले 2-3 किलोचे आणि गव्हाच्या शेवया केल्या 1-1.5 किलोच्या. अरे पण आपली तब्येत पाहून करायचं की नाही माणसानं, पुन्हा पडायचं तुला. झालं. तुम्ही पाहिलं का मी गेले होते का बाहेर उन्हामध्ये? हा. एटकेलवारांची सून आहे ना विनीता, हा हा. तीन घातला हा सगळा घाट. मी म्हटलं तू करून देशील का बाई? तर दे मला करून. दिल तिने सगळं करून. आता मला भारी आवडते ना आलूचे पापड. गव्हाच्या शेवया खाते कसा तो आमरसा बरोबर मटा मटा. गुरुलाही भारी आवडत नाही. अरे सुनबाई. हॅलो, हा सुनबाई बोल. काय नाही, उद्या आपल्या ऑफिसचं उद्घाटन आहे बाबा, तुम्ही यायचंय. अरे अभिनंदन. अगं सुनबाई, आम्ही नाही आलो ना तरी कायम आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. असं काऊन बोलून राहिलात तुम्ही? आता आयत्या वेळेवर सांगितलं काय करणार आम्ही. बाबा या ना. बरोबर, प्रयत्न करतो आम्ही येण्याचा, पण नाही चालू ना तर नाराज होऊ नकोस. हं? बाबा नाही, नाराज नाही, पण या आनंदाच्या क्षणी तुम्ही दोघं जण मला माझ्यासोबत हवे होतात. अगं आमचा आशीर्वाद आहेच ना पाठीशी तुझ्या. आम्हालाही वाटतं की तिथे यावं, तुझ्यासोबत राहावं, उद्घाटन बघावं, पण काय करता आता तिची तब्येत बरी नसते ना. प्रवासात काही कमी जास्त झालं तर त्यापेक्षा तू उद्घाटन कर आणि फोटो पाठव आम्हाला. हो बाबा समजून राहिले मी, पण आता आठवड्याला सुट्टी लागली ना की मी घ्यायला येतो ना त्याला. माणसाचं कसं असतं ना बाबा, थोडं मिळालं ना की आणखी हवं असतं. तसंच झालंय पा. पण ठीक आहे, नाही समजू शकते मी. आईची तब्येत जास्त महत्वाची. तुम्ही काळजी घ्या. तुम्ही जास्त दगदग करू नकोस, काळजी घे स्वतःची. दगदग तर होणारच ना, ऑफिसची सगळी घडी बसेपर्यंत वेळ तर लागणारच ना. तेही खरं आहे म्हणा, पण जपायला हवं ना बेटा. हे बघ बेटा, काय वेळ लागायचं लागू दे. तसं यश माणसाला ना सहजासहजी मिळायला नको, थोडं थोडं हळूहळू मिळायला पाहिजे. म्हणजे ते यश की नाही कसं चिरकाळ टिकतं. तुम्ही अगदी खरं बोललात बाबा. बरं ठेवू फोन. बरं 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 बरं, ओके बेटा, चल, काळजी घे. का म्हणते? अगं, काय म्हणते काय, नवीन ऑफिसचं उद्घाटन. का बरं उद्याच आहे ना? हो. म्हणजे आपल्याला नाही ना जाता येणार. आज वाटते तिकडे जावं. असं आपला आशीर्वाद इथूनच आहे त्याबरोबर. पण काही म्हण, सुनबाईनं नवीन बिझनेसला सुरुवात केली. परमेश्वर तिला भरपूर यश देव. आता आपल्या सुनबाईला मागे वळून बघायची गरज पडणार नाही सरिता. हो पोकळ मावशी, अहो, काय आज उशीर झाला का काय? होय र, लई काम हायची मला. बोलत नका बस, जाऊ दे मला. नाही नाही, ऐका सगळं ठीक आहे ना? हो? अरे ठीक आहे, पण राधिका ताईनं नवीन ऑफिस उघडलंय ना, उद्या पूजा आहे, त्याची गडबड आहे ना. माहितीये मला. अहो मग सगळ्यांना बोलवलंय त्यांनी. हा. मग माझ्या राधिका ताई आहेतच तशा मोठ्या मनाच्या. समजेना आमंत्रण केलंय बघ. हो ना, त्या सोसायटीत सगळे मोठमोठे लोक राहतात. आपल्यासारख्या लहान लोकांना कोण कशाला बोलवते तेव्हा. राधिका ताईंची गोष्टच वेगळी आहे बघा. अहो आग्रहाचं निमंत्रण केलंय त्यांनी सगळ्यांना. मग ये तिकडे भेटूया आपण. हा चल, जाऊ दे मला, उगा काय बोलत बसते मी गडबड गडबड नुसती. ऐकलंस का ती म्हातारडी काय बोलली? हो यार, ही राधिका आता ऑफिस करते नवीन. म्हणजे तिला ना काहीतरी मोठं काम मिळालं असणार. मी गॅरीला सांगते सगळं. अरे गॅरीला काय सांगते, आता काय उपयोग आहे सांगून. ऑलरेडी उशीर झालाय, उद्या इनॉग्रेशन आहे तिचं. पण तसं नाही, तिला मोठ्या बजेटचं काहीतरी काम मिळालं असेल म्हणजे. नाही महिन्याभरात बिझनेस उभा करून दाखवला ना तर नाव नाही लावणार. राधिका सुभेदार. तिची मला टेबल्स नाही पुसायचे, प्लीज काहीतरी कर. टेबल? हो, ती मला टेबल्स पुसायला लावणार आहे. तू काय बोलतेस? अगं तसं नाही, राधिका म्हणाली होती की ती ऑफिस घेतल्यावर ती मला टेबल्स पुसायला लावणार. आता तर तिने ऑफिस घेतलंय खरंच, मला ते टेबल्स पुसायला लागणार.
चिल, तू काय वाटेल ते बोलतेस. नाही, मी वाटेल ते नाही बोलत, मी गॅरीला सांगणार आहे सगळं. काय गंमत आहे, जेव्हा मला काळजी होती तेव्हा झोप येत नव्हती, आणि उद्या उद्या माझं एवढ्या दिवसांचं स्वप्न पुरं होऊन राहिलं तरी झोप येत नाही. मन खूप बेचैन होऊन राहिलं, का कळत नाही, पण खरंच झोप येत नाहीये. असं वाटून राहिलं या सुखाच्या क्षणांना कधी कोणाची दृष्ट लागू नये, कोणाची वाईट नजर पडू नये यावर. यापुढे सगळं सुरळीत व्हावं, सगळं हवं तसं मनासारखं होईल ना. घरावर हक्क दाखवतेस ना, मग भर की घराचे हप्ते सुद्धा. हे पाग, घरासंदर्भातली सगळी जिम्मेदारी मी स्वीकारली. ही तुमची राधिका मसाले कंपनी मार्केटमध्ये कशी उभी राहते ना, बघतोच. नाही महिन्याभरात बिझनेस उभा करून दाखवला ना तर नाव नाही लावणार. राधिका सुभेदार. पाले, तू झोपली नाहीस अजून? नाही अरे, काऊन? झोपच येत नाहीये. उद्या आपल्या ऑफिसचं उद्घाटन आहे ना, सारखे तेच विचार मनात येत आहेत. पाले, दादा आता सगळं चांगलं होऊन राहील, पण हे सगळं होण्यासाठी मला फार मोठी किंमत मोजायला लागली. इतक्या गोष्टी घडून गेल्या आयुष्यात. हे सगळं अग्निदिव्यासारखं होतं माझ्यासाठी. आता इथून बाहेर पाहत होते, फक्त 2 गोष्टी दिसत होत्या मला. एक म्हणजे सगळीकडे पसरलेला अंधार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अंधारातून वाट दाखवणारे हे दिवे, स्ट्रीट लाईट्स. काही दिवसांपूर्वी माझ्याही आयुष्यात असाच अंधार पसरला होता. असं वाटलं होतं का यातनं मी कधी बाहेरच पडणार नाही, आता सगळं संपलंय असं वाटत होतं मला. पण तुम्ही सगळेजण आलात माझ्या सोबतीला, दिव्यांसारखे. मला सांभाळलं, वाट दाखवली. तुम्ही सगळेजण होतात म्हणून आज इथवर पोचले मी. पण दादा, तुमच्यासारखी माणसं प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात भेटत असतील का रे? नाही ना. अगं पण बाले, त्या सगळ्या लोकांना तूच जोडून ठेवलंस ना. अगं हे सगळे लोक तुझ्या मदतीला धावून आले कारण तू कधी काळी त्यांच्या मदतीला धावून गेली होतीस. हे बघ बाले, त्या जगात एक नियम आहे, आपण जर चांगलं वागलो तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. तू आज जे काही आहेस त्याच्यात तुझा स्वतःचा खूप मोठा वाटा आहे बाले. तुझे कष्ट आहेत, तुझी मेहनत आहे, जिद्द आहे, चांगुलपणा आहे, प्रामाणिकपणा आहे. बाले बघ ना, कितीतरी लोक संकटाला घाबरून पळून जातात, हतबल होतात.
पण तू न घाबरता धीरानं संकटाला तोंड देतीयस, त्यातून मार्ग काढतीयस. मला तुझा खरंच अभिमान वाटतो बाले. दादा हे सगळं खरंच नाही वाटून राहिलं, विश्वासच बसत नाहीये माझा. माझं स्वतःच असं ऑफिस होत, खरंच स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. चिमटा काढू ग. नाही असं कधी होईल असं वाटलंच नव्हतं ना. अगं पण करून राहिलीस ना. हे बघ बाले, कुणीतरी म्हणून गेलंय, या जगात एकच गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे अनिश्चितता. हो, म्हणूनच भीती वाटते. खूप अस्वस्थ होतं मन. मग ना झोपच लागत नाहीये. दादा, अरे जेव्हा जेव्हा असे महत्वाचे प्रसंग येतात ना आयुष्यात, अशी झोप उडते. अगदी 10वी-12वीचा निकाल होता तेव्हा पण हे असंच. लग्नाच्या आदल्या रात्री, श्रीमंत पूजनाच्या दिवशी झोपच लागत नव्हती. अथर्वच्या जन्माच्या आदल्या दिवशी मी आपली टक्क जागी, आणि हे माझा हातात हात धरून. दादू, तू म्हणतोस ते खरंय. आयुष्यात एकच गोष्ट निश्चित, ती म्हणजे अनिश्चितता. खूप रात्र झालीये, झोपतो आता. बाले बाले, एक मिनिट. बाले, मी काय झालं? बाले, मला म्हणजे काय? बोल ना दादा, काय झालं? कसं सांगू तेच कळत नाही बाले. दादा सांग बर, काय झालंय? अगं, मला कंपनीतर्फे औरंगाबादला पाठवतायत. 10 दिवसांसाठी मार्केटिंगचं वर्कशॉप आहे. ते केलं तरच प्रमोशन देणार म्हणतात. अरे दादा, मग चांगली गोष्ट आहे ना. काय चांगलं त्यात? उद्या माझी बहीण तिच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा पार करणार आहे. तिने केलेल्या कष्टांचं चीज होणार आहे, आणि हा सोहळा पाहायला मी नसणार आहे. नाही बाले, मी नाही जाणार. हे बघ, तुला जर प्रमोशन मिळालं तर तुझा पगार वाढेल, आपल्या पुढे सुजयचं भविष्य आहे, बहिणीच्या इच्छा आहेत, त्याचा काही विचार करशील का नाही? पण बाले, तुझं पण नाही बीड नाही ते काही नाही. दादा, तुला जावंच लागेल. दादा, आणि तू जर इथे नसलास ना तरी तुझ्या शुभेच्छा, तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत ना. जसा तुला माझा उत्कर्ष बघायचा आहे, तसा मलाही तुझा उत्कर्ष बघायचा आहे ना. नाही बाले, मी नाही जाणार. बघ दादा, शपथ आहे माझी, तू उद्या जाणार आहेस. जिद्दी आहे पोट्टी, कोणाचं ऐकत नाही. पण तुझा हा स्वभावच तुला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे बाले. बाले, मगाशी तू दिव्यांबद्दल बोललीस ना. तू फक्त दिवा नाहीस, तू दीपस्तंभ आहेस. त्या सगळ्या स्त्रियांसाठी ज्यांना स्वतःचं अस्तित्व शोधायचंय, ज्यांना तिच्यातली ती शोधायची आहे, जग जिंकायचंय, त्या सगळ्या स्त्रियांसाठी तू दीपस्तंभ आहेस बाले.